4 दिवसापूर्वी जे DPTC मीटिंग झाली होती त्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अध्यक्षतेमध्ये आणि सर्वजण अधिकारी पण होते, मी पण होतो तिथे अमीन पटेल विधायक मांग केली की माझी विधानसभामध्ये मुंबादेवीमध्ये जे डोंगरीमध्ये ITI आहे त्याचं नाव अब्दुल कलाम साहेबांवर नावावर ठेवलेलं आहे। त्यांच्या स्थानिक लोकांचा विरोध आहे आणि त्यांच्या मागणी त्यांचं नाव हाजी अब्दुल रहमान शाह बाबा दरगाह या नावावर ऑफिशियली करा असा त्यांची मागणी होती। त्याने पूर्वी कधी या मागणी केली असेल मला माहीत नाही, पण नामकरण कधी नाही झाला होता। म्हणून आम्ही सर्व महाराष्ट्राचे 350 ITIचं नामकरण केला, यामध्ये डोंगरीचे पण केला। फक्त एकच नावावर आजपर्यंत ऑब्जेक्शन आला महाराष्ट्रामध्ये, ते हा डोंगरीचं नाव नाही, ते पण आपले पूर्व राष्ट्रपती अब्दुल कलामच्या नावावरचे ऑब्जेक्शन आमचे माननीय विधायक अमीन पटेल साहेबांनी घेतलेला आहे। सर, दुर्दैवाची गोष्ट वाटते, एकीकडे अब्दुल कलाम सारख्या नावाला विरोध होतो आणि आपण जर बघितलं तर की अल्पसंख्याक आमदारच एवढ्या मोठ्या अल्पसंख्याक व्यक्तिमत्वाला विरोध करतात। त्याची स्थानिक राजनीती काय मला माहीत नाही, पण त्याचा म्हणणं होता की हा जमीन त्याने दान दिली होती, लोकल दान दिली असेल ते मी नकारतो नाही, पण ते आता अब्दुल कलाम साहेबांचे नाव त्याशिवाय जे नाव असतं त्यांचं ऑब्जेक्शन असेल मी समजू शकतो, पण अब्दुल कलाम साहेब पूर्व राष्ट्रपती, सायंटिफिक देशाच्यामध्ये मोठा योगदान आहे त्यांचे नावावर ऑब्जेक्शन कितपर्यंत योग्य आहे मला योग्य वाटत नाही। म्हणून मी त्यांची हा मागणी मांडणार नाही आहे। त्यांच्या डोंगरीची ITIची संस्थाचं नाव पूर्व राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेबांवर नावावर राहणार आहे। आम्ही मोठा कार्यक्रम करून तिथे त्यांचा बोर्ड पण लावू।